नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। मानुभाव सद्भक्त मंडळ राधानगर तर्फे रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी राधानगर येथे स्थित असलेल्या श्रीकृष्ण मंदिराचा 23वा वर्धापन दिवस उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला परमपूज्य परमहंत श्री कळमकर बाबा, परमपूज्य परमहंत श्री वैरागी बाबा उर्फ विनय मुनी पंजाबी अध्यक्ष अमरावती जिल्हा ग्रामीण मानुभाव सेवा मंडळ, तसेच परमपूज्य महंत श्री प्रकाश मुनी मराठे उर्फ बोधडे सर अमरावती या महानुभावाच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सकाळी चंदनओटी, प्रसाद वंदन, प्रवचन व ज्ञानसत्र अशा अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते। या सर्व कार्यक्रमानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। राधानगर तसेच परिसरातील अनेक भाविक भक्तांनी श्रीकृष्ण दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। अतिशय उत्साहवर्धक आणि भक्तिमय वातावरणात अनेक पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्राचे चांदूर रेल्वे येथून विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर यांचा स्पेशल रिपोर्ट। आजचं ज्याला म्हणजे पंजाबचे दोन भाग झाले होते, पश्चिम आणि पूर्व। माझा जन्म पश्चिम पंजाबचा आहे आणि सन 1947 मध्ये जेव्हा हे पार्टिशन झालं त्यावेळेला मी 5व्या वर्गात शिकत होतो। मला 5व्या वर्गात सगळं काही कळत होतं। जे आमच्या जे हिंदुत्वात काय काय अत्याचार झाले ते सगळे मी डोळ्याने पाहिलं। तरी पण आपण हिंदू सर्व एक होत नाही। कोणालाही म्हणा कारण तू हिंदू आहे का, त्या दिवशी कोणी झाला नाही हो, मी आमचा, मी मालेराव, मी पाटीलराव, मी धनगरराव, आणि कशाला म्हणतात आपण सगळे हिंदू आहोत। आणि ज्या हिंदू धर्माला, हिंदुत्वाला तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर त्याच्याकरता मंदिराची खरी गरज आहे। पण मंदिर नुसतं नाही काम करू शकत। मंदिरामध्ये संचालक कोणी असं पाहिजे की कोणी आलं तर त्याला ज्ञान देऊ शकेल, त्याला बोलू शकेल। अशा प्रकाराने आपण जर सर्व हिंदू एक झालो तर कोणाची हिंमत नाही। परंतु आज मला जे दुःखाची घटना सांगावं वाटते, मी कोल्याला आपल्या एवढा मोठा जिल्ह्याचा गाव असतो